आज नाश्ता बनवायला खूपच कमी वेळ होता, म्हणूनच झटपट बनेल आणि सगळ्यांना आवडेल असा हा नाश्ता बनवायला घेतला. इथे मी 1 कप रवा घेतला. जाड किंवा बारीक कोणताही रवा इथे घेतला तरी चालेल, कारण आपण हा रवा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. तर इथे मी 1 कप रवा घेतला. तुम्ही घरातली कुठलीही एक वाटी सेट करा आणि तिने इथे 1 वाटी रवा मोजून घ्या. आता यामध्ये 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे. गव्हाच्या पिठाऐवजी तुम्ही मैदा किंवा बेसनसुद्धा इथे वापरू शकता. फक्त बाइंडिंगसाठी इथे आपण गव्हाचं पीठ घालतो आहे. यानंतर यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे आणि आता हे अगदी आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर मी हे मिक्सरला फिरवून घेते एकदा. तर हे असं अगदी बारीक करून घेतलं आहे. हे तयार पीठ आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आता यामध्ये अर्धा कप दही घालायचं आहे. तर इथे थोडंसं आंबट दही आहे म्हणून मी अर्धा कप घेतलं आहे. दही आंबट नसेल तर 1 कप घेतलं तरी चालेल. यानंतर यामध्ये त्याच कपाने मी अर्धा कप पाणी घालते. मिक्स करून घेऊया आणि लागलं तर यामध्ये आणखी आपण पाणी घालू. तर इथे असं विस्करने मिक्स करून मी याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेते. पण हे आणखी घट्ट वाटते आता, तर यामध्ये मी आणखी अर्धा कप पाणी घातलं आहे. तर आतापर्यंत यामध्ये मी 1 कप पाणी घातलं. मिक्स करून घेऊया. तर आता याच्यातल्या सगळ्या गुठळ्या मी काढून घेतल्यात आणि अगदी स्मूथ असं हे पीठ तयार झालं आहे. तर आता हे आपण झाकून ठेवूया 10 मिनटं, म्हणजे याच्यातला रवा छान फुलेल. तर हे पाहू शकता असं आहे. इतपत हे पातळ आपल्याला हवं आहे. यावरती आता मी झाकण ठेवते आणि हे 10 मिनटासाठी बाजूला ठेवते. तोपर्यंत आपण यामध्ये घालण्यासाठी एक वाटण तयार करून घेऊया. या वाटणासाठी इथे मी एक कच्चा बटाटा, मोठ्या आकाराचा कच्चा बटाटा सोलून घेतला आणि तुकडे करून पाण्यामध्ये ठेवला होता रंग बदलू नये म्हणून. तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या घालायच्या. तिथे मी 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात. यानंतर थोडंसं आलं घालायचं आहे आणि अर्धा चमचा इथे जिरं घातलं आहे. आता पाणी न घालता याची पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे पहा, पाणी न घालता ही अगदी स्मूथ अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. आपला रवासुद्धा आता छान फुलला असेल. तर हा पाहूया, आधीपेक्षा घट्ट झाला आहे. यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालावं लागेल, पण त्याआधी आपण जी पेस्ट तयार केली आहे ती यामध्ये घालूया. सगळी पेस्ट यामध्ये काढून घेतले. मिक्स करून घेऊया. रव्याचे मिश्रण आणि ही पेस्ट छान सगळं एकजीव करून घेतलं आहे. हे अजूनही मला घट्ट वाटतं आहे, तर यामध्ये आणखी थोडंसं पाणी इथे घालावं लागेल. तर इथे आणखी अर्धा कप पाणी घेतलं आहे, त्यातलं थोडंसं घातलं आहे. एकत्र मला किती पाणी लागलं ते मी तुम्हाला शेवटी सांगते. हे आता अगदी परफेक्ट आहे आणि यासाठी मला 1.25 कप पाणी लागलं. आता याचे आपण डोसे बनवणार आहोत, पण याच्या आधी आपण चटणी बनवून घेऊया. हे पीठ बाजूला ठेवूया आणि चटणी बनवूया. तर चटणीसाठी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप मी ओलं खोबरं घातलं आहे. यानंतर 1 मोठा चमचा भाजलेली चण्याची डाळ घेतली आहे. थोडंसं आलं घातलं आहे. यानंतर हिरव्या मिरच्या घातल्यात. आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातली आहे. आता पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे. तर इथे मी चटणी वाटून घेतले, बाउलमध्ये काढून घेऊया आणि चटणीवर घालण्यासाठी आता फोडणी तयार करूया. तर फोडणीसाठी इथे मी 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे. गरम तेलामध्ये पाव चमचा मोहरी घालायची आहे. थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि 1 लाल मिरची घातली आहे. ही मस्त अशी फोडणी आता चटणीवरती घालूया. चटणी तयार आहे. तर इथे चटणी तयार करून घेतली आपण. आता डोसे बनवूया. तर हे जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं
तर यामध्ये आपण मीठ घातलेलं नाही आहे, तर इथे आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ मिक्स करून घेऊया. आता यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे. यावरती थोडंसं पाणी घालते. मिक्स करूया. आता हे पीठ डोसे बनवण्यासाठी अगदी तयार आहे. आता आपण डोसे बनवूया. तर डोसे बनवण्यासाठी इथे गॅसवरती मी तवा गरम करत ठेवला आहे. सुरुवातीला तवा अगदी मस्त असा गरम करून घ्यायचा. नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि तव्याला असं थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं. यानंतर वरची बाजू थोडीशी थंड व्हावी यासाठी इथे मी पाणी शिंपडलं आहे. पाणी कापडाने असं पुसून घ्यायचं आणि आता हा तवा डोसा बनवण्यासाठी अगदी रेडी आहे. तर आता मीडियम फ्लेमच ठेवायची गॅसची आणि यावरती सेंटरला 1 ते 1.5 चमचा पीठ घालायचं आहे आणि हा डोसा आता पसरवून घ्यायचा आहे. अगदी व्यवस्थित असा हा डोसा तुम्हाला पसरवता येतो. आता गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे आणि हा डोसा आपल्याला भाजून घ्यायचा आहे. वरची बाजू डोस्याची ड्राय होईपर्यंत आपल्याला आता वाट पाहायची आहे. तर इथे पहा डोस्याची वरची बाजू आता ड्राय झाली आहे. आता आपल्याला याला तेल लावायचं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता. तर सुरुवातीला पहिला डोसा बनवण्याच्या आधी आपल्याला डोसा तवा असा तयार करून घेणं गरजेचं आहे. नंतरचे डोसे आपण बनवू शकतो. तर इथे पहा डोस्याची वरची बाजू छान ब्राऊन झाली आहे. मीडियम फ्लेमवरतीच असा हा डोसा मी भाजून घेतला आहे. छान कुरकुरीत असा झाला आहे. तर हा आता आपण काढून घेऊया. तर हा मस्त असा कुरकुरीत डोसा तयार आहे आणि यामध्ये आपण बटाट्याची पेस्ट घातली त्यामुळे या डोस्याला खूपच मस्त अशी टेस्ट येते. तर हा डोसा अगदी छान लागतो चवीला आणि अगदी क्रिस्पी होतो. याबरोबर आपण ही चटणी बनवली, त्याबरोबर हा डोसा तुम्ही सर्व करू शकता. इथे मी आणखी एक डोसा तयार करून घेतला आहे. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझा तर हा झटपट मस्त नाश्ता तयार आहे. तुम्हीसुद्धा बनवा आणि एन्जॉय करा. बाय बाय.